उंबरडा बाजार येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा बनवला मजूर अड्डा, गावकरी आणि विद्यार्थ्यांचा संताप। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा आणि आपले भविष्य घडवावे यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथे गावकऱ्यांनी स्वतः पुढे येत लोकवर्गणी गोळा करून श्री संत गजानन महाराज स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरू केले होते। मात्र आज या पवित्र ज्ञानमंदिराचा वापर अभ्यासासाठी न होता चक्क मजुरांचे निवासस्थान आणि साहित्याचे गोडाऊन म्हणून केला जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। सध्या या ग्रंथालयाच्या मुख्य दरवाजावर बाहेरून कुलूप लावलेले दिसत असले तरी आतील चित्र अत्यंत चिंताजनक आहे। एका व्हिडिओमधून येथील भीषण परिस्थिती समोर आली असून अभ्यासिकेच्या मुख्य हॉलमध्ये विद्यार्थ्यांचे टेबल आणि खुर्च्या बाजूला सारून तिथे मजुरांचे खाटाबिछाने, गाद्या आणि कपड्यांचे ढीग ठेवण्यात आले आहेत। ज्या बाकांवर विद्यार्थ्यांनी पुस्तके ठेवून अभ्यास करायला हवा तिथे आज स्वयंपाकाची भांडी, पाण्याचे कॅन आणि इतर घरगुती सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहे। तसेच उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आणलेला मोठा एअर कूलर आणि फॅन सध्या धूळ खात पडले आहेत, तर भिंतींवर लावलेले भारताचे नकाशे आणि अभ्यासाचे तक्ते एका बाजूला झाकले गेले असून अभ्यासाची पुस्तके कपाटात बंदिस्त झाली आहेत। गावकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करून ज्या जागेचा अधिकार केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला होता तिथे मजुरांना ठेवल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। मजुरांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र कुठेही केली जाऊ शकते, परंतु विद्यार्थ्यांचे गेलेले शैक्षणिक दिवस परत आणता येत नाहीत। या परिस्थितीमुळे उंबरडा बाजार येथील स्थानिक गावकरी आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून ही अभ्यासिका तात्काळ रिकामी करून ती पुन्हा विद्यार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात यावे आणि ग्रंथालय पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी आता गावातील सुजाण नागरिक, गावकरी आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।